नमस्कार मैत्रिणींनो, प्रियांशी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पुरणपोळी बनवतोय आणि त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या डाळ घेतलेल्या आहे. खास टिप्स आणि ट्रिक्ससह आपण पुरणपोळी बनवूयात. तर स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. ही जी वाटी आहे ती पाव किलोची आहे. पाव किलोपेक्षा थोडीफार कमी असू शकते, पण 2 वाट्या घेतलेल्या आहे मी. आणि स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्यामध्ये. आता ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने पाणी घेते 4 वाट्या. ही पहिली टिप्स, की जेवढं तुम्ही प्रमाण डाळीचं असेल तेवढं पाणी. जर कटाची आमटी नसेल काढायची, तर मला कटाची आमटी नाही बनवायची, त्याच्यामुळे मी तेवढंच पाणी घेते. जर कटाची आमटी अशी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकतात. तर इथे चवीपुरती मीठ, हळद आणि तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता. ह्याच्याने डाळ, दुसरी टिप्स की डाळ खूप छान शिजते आणि मी भिजवली नव्हती, वेळेवरच धुवून घेतलेली आहे. तर आपण आता शिजायला ठेवूया. एक 4 शिट्ट्यामध्ये खूप छान शिजते. तिथपर्यंत आपण इकडे कणिक मळूया. कणिकसाठी मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ही दुसरी टिप्स अशी की मीठ टाकल्याने चव येते आणि तूप कडकडीत गरम करायचं आणि ते टाकायचं. इथे हळद ही मी घेतलेली आहे. तुम्ही हळद पाण्यात मिक्स करून घेऊ शकतात. तर आता तुम्ही बघू शकता इथे मी कडकडीत असं 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यावरती पिठावरती टाकलेलं आहे. आता गरम आहे म्हणून तुम्ही चमच्याने कशाने पण चमच्याने मिक्स करा आणि थंड झाल्यानंतर हाताने एकदम असं खूप छानपैकी असं मळून मळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. याच्याने काय होते की पोळी जी आहे ती मऊ लुसलुशीत होते. अशा पद्धतीने तुम्ही पिठाला पूर्ण ते तूप चोळून घेऊ शकतात. तर मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते पीठ आता मी एक दीड दीड किंवा 2 तास तुम्ही ठेवू शकतात. तर इथे मी फडका घेतलेला आहे, ओला करून घेतलेला आहे. बरेच जण पाण्यामध्ये पण पीठ ठेवतात, तसंही करू शकतात, पण मला हे बेस्ट वाटते. तर मी हे अशा पद्धतीने पीठ ठेवलेलं आहे आणि इथे आपण आता बघू शकतात आपली जी डाळ आहे ती खूपच छान शिजलेली आहे आणि पाणी बिलकुल शिल्लक राहिलेलं नाही आहे, म्हणजे मला गाळायची गरज नाही आहे. तर इथे स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊयात. आणि मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने गूळ कापून किसून घेतलेलं आहे आणि ते पण मी गॅस बंद असतानाच टाकून थोडं मिक्स करणार आहे. तर खूप छान अशी स्मॅश झालेली आहे, म्हणजे बिलकुल अशी कणी राहत नाही आणि डाळ पण खूप छान शिजलेली असते तूप टाकल्यामुळे. जराही कुठे कण राहत नाही. तर हे आपण गूळ पण मिक्स करून घेऊयात आणि गॅस लावून मीडियम फ्लेमवरती त्याला आपण ढवळत राहूया. माझं कुकर जो आहे तो स्टीलचा असल्यामुळे सारखं ढवळत राहावं लागते. तर तुम्ही बघू शकतात. आता तिसरी टिप्स अशी की ओळखायचं कसं, तर चमचामध्ये ठेवायचा. तो जर चमचा पडला खाली तर आपलं जे पुरण आहे ते व्यवस्थित नाही झालं आहे. तर आता अजून पण झालं नाही आहे व्यवस्थित. आता तुम्ही बघू शकतात की चमचा जरा राहतो आणि मी इथे वेलची पूड आणि थोडंसं वेलची पूड मिक्स केलेली आहे आणि तुम्ही आता बघू शकतात की चमचा व्यवस्थित उभा राहतो. तर माझं जे पुरण होते ते व्यवस्थित झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने लाटण्यासाठी घ्यायचं, पिठाचं वाटीसारखं करायचं आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि छानपैकी सर्व बाजूनी लाटून घ्यायचं. आता लाटताना मी बऱ्याच वेळा तांदळाचं पीठ लावायची. तांदळाच्या पिठामुळे मस्त लाटली जाते सारखी आणि फाटत नाही. परंतु यावेळेस मी मैदाच घेऊन लाटलेली आहे. तर आता आपण भाजून घेऊयात आणि भाजण्यासाठी तुम्ही तेलही वापरू शकतात, तूपही वापरू शकतात किंवा दोन्ही मिक्स करूनही वापरले तरीसुद्धा पोळी एकदम मऊ होते आणि छान टेस्ट पण लागते. पण बऱ्याच जणांना तूपच खूप आवडते, त्याच्यामुळे मी सुद्धा तूपच घेतलेलं आहे. तर छानपैकी असे दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायची व्यवस्थित. अशा सगळ्या पोळ्या लाटून घेऊयात आपण. तर कणिक मी ज्या पद्धतीने मळलं त्या पद्धतीने मळल्यानंतर खूप मऊ होतात पोळ्या आणि डाळ शिजवताना तूप किंवा तेल टाकलं तरी पण डाळ खूप छान शिजते. तर अशा पद्धतीने
अर्धा किलोच्या पोळ्या जवळजवळ 30-35 तरी नक्कीच होतात। आणि मला जरा जास्त गोड आवडते, त्याच्यामुळे मी गूळ तेवढंच प्रमाण, जेवढं डाळीचं तेवढं गुळाचं प्रमाण असते। तर तुम्ही बघू शकता तिथे खूपच छान अशा मऊ आणि छान अशा पोळ्या तयार आहेत। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। धन्यवाद।